गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा विषय जो मी निवडला आहे तो आहे नायक, हिरो, शक्तिशाली की बळी ठरलेला. विल्यम शेक्सपियर एका ठिकाणी म्हणतात की ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज, वी आर मेअरली प्लेयर्स. हे संपूर्ण जग हा एक रंगमंच आहे आणि आपण सर्वजण त्यामध्ये पात्र आहोत, कॅरेक्टर्स. पण या धर्तीवरचा प्रत्येक जण हा एक नायक आहे. भलेही त्याचं स्टेज जे आहे, रंगमंच जो आहे, त्याच्या समोर असलेला प्रेक्षक वर्ग जो आहे तो कदाचित कमी जास्त असेल, पण प्रत्येक व्यक्ती हा हिरोच आहे. आणि मग यामध्ये हिरोचे दोन भागात मी विभागणी केलेली आहे. एक आहे शक्तिशाली आणि दुसरा जो आहे तो आहे या व्यवस्थेचा बळी ठरलेला. एक शक्तिशाली आणि दुसरा जो आहे तो या व्यवस्थेचा बळी ठरलेला. काही नायकांच्या पदरी ऐश्वर्य, सामर्थ्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येतं. मात्र काही जे नायक आहेत त्यांना अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करून स्वतःचं नायकत्व सिद्ध करावं लागतात. आणि यातूनही काही नायक जे पळ काढतात, आत्महत्या करतात, ते नामर्द असतात असंच मी म्हणेल. कारण नियतीशी, नशिबाशी दोन हात केल्याशिवाय शरणागती पत्करणे हे नामर्दपणाचे लक्षण होय. आणि म्हणून जीवनाच्या या कथेमध्ये आपला नायक हा बळी ठरता कामा नये. तुमच्यातलं नायकत्व तुम्ही जागृत केलं पाहिजे. तुम्ही स्वतःला स्वीकारलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्वीकारणार नाही, जग तुम्हाला कसं स्वीकारेल? जोपर्यंत तुम्ही शक्तिशाली आहात याची जाणीव तुम्हाला होणार नाही, जग तुमच्यासाठी विजयगान कशाला करेल? आणि म्हणून तुम्ही बळी ठरलेला नायक बनू नये, हाच माझा तुम्हाला संदेश असेल. होय, मी बळी ठरलेला नायक बनणार नाही हा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे. भलेही संपूर्ण व्यवस्था आपल्या विरुद्ध असेल, भलेही कुठलाही वारसा आपल्याला मिळालेला नसेल, तरी सुद्धा आपल्यामध्ये असलेल्या आत्मिक शक्तीच्या आधारे आपण आपलं जीवन सर्वोत्तम बनवू शकतो, हा विश्वास प्रत्येक नायकाने बाळगला पाहिजे. मग तो जमिनीपासून रेंगणारा असो की कुणीही असो, त्याने स्वतःचं नायकत्व सिद्ध केलं पाहिजे. यू आर हिरो ऑफ युअर लाईफ. आय रिपीट, यू आर हिरो ऑफ युअर लाईफ. थँक्यू.